चला फिल्डिंग सेट करा. टीम चौथा हिरवा मानकोली. ओपनर्स देखील ग्राउंड मध्ये आलेले आहेत. मला एक गोष्ट सांग. चला सुरुवात करा. आणि आणखीन एक सूचना मी पोहोचवता. सर्वजण कंटिन्यू क्रिकेट खेळतात, कंटिन्यू स्पर्धा खेळतात. तुम्हाला माहिती आहे 12 मॅन कंपल्सरी आहे आणि आम्ही अनाऊन्स करणार नाही 12 मॅन पाठवा म्हणून. ती गोष्ट तुम्हाला स्वतःला माहीत असायला हवी. दोन टीमचे 12 मॅन आलेले आहेत विनीत, तू टेन्शन घेऊ नको. सुरुवात करा सामन्याला. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल. काय फटका आला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिड ऑफला क्लिअर केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग ऑफला. पहिलाच बॉल वरती पहिला जबरदस्त फटका, चौकार. आलाय. आता बॅकफूट वरती जाऊन खेळायचं जरूर होतं. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. टीम टोटल एक्स्ट्राचा साख्याने 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, शॉर्ट थर्ड, फाईन लेग आणि तसेच स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात लॉंग ऑफ डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतात, जे 2 फिल्डर 38 सर्कलचा बाहेर आहेत. वैभव या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड 5 वरती आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. कटरचा वापर केला, अपीलही झाली आहे. फिंगर अप, सफलता. झटका हा लागला दरम्यान पहिला. विकेट आणि बॅटर आता दाखल झाला क्रमांक 3 वरती रुपेश केने. फुल अँड बॉल दरम्यान बॉल मिड ऑफला चालला. फिल्डर आगे तिथे आणि या बिग मॅन कौशल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कौशल कुठेही उभा राहिला तरी सहजरित्या कोणीही त्याला ओळखेल, कारण त्याची जी हाईट आहे अगदी तो एकदम हायलाइट होतो. कौशल या पण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं आणि फिल्डर दरम्यान पॉइंटला तिथे येतात आणि पडता धडता आता मोहितने बॉल फील्ड केला आणि तेव्हा जाऊन कंप्लीट झाला बॉल वरती रन्स. निखिलेश बजागे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट आणि अपील. यस, फिंगर अप. आताही सफलता मिळेल. झटका आणि खिरेक लागला.
दोन सफलता ओव्हरमध्ये काढल्या बॉलर वैभव माळीने. आणि पहिल्या षटक चांगलेच लागले, कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 महत्व पूर्ण जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आले आणि ते दोन्ही विकेट वैभवने मिळवले. लेग बिफोर विकेट. गोलंदाजी जबरदस्त झाली पहिल्या षटकामध्ये, कारण रन्स फक्त आला पहिल्या षटकामध्ये 7 आणि धक्के लागले 2. सेकंड ओव्हर विनीत. आणि विनीतचा पहिलाच बॉल पडल्यानंतर राईज झाला. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं जरूर होतं, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट तिथे कोणत्याही प्रकार नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय. हरेश केने क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत. नेक्स्ट बॉल. आणि आताही बॅटचा टोलाच लागला. विनीत स्वतः आहे तिथे आणि बॉल फील्ड देखील करतोय. येतो आणखी एक निर्धाव चेंडू. दबाव आहे बॅटर्स वरती, कारण गाडी या पहिल्या 2 षटकांमध्येच अडकली आहे. तर रन्स जर आपण पाहिले तर फक्त 7 आणि धक्के 2 लागलेत. आणि अजूनही जर आपण पाहिले तर येत्या 4 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती एकही धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केली नाहीये गोलंदाज विनीत माळीने. बॅक ऑफ लेंथ होता. टॉप एज स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय. कॅच पकडली जाईल. विकेट. धक्का. आता अवघ्या 7 धावेवरती हा लागला तिसरा. पर्यंत गेले तर आणखीन एखादी विकेट जर क्विक सेशन मध्ये गेली तर काम बनणार नाहीये गोरसे एच. नेक्स्ट बॉल. आणि आताही टॉपेज आणि विकेट किपर कडे संधी नाहीये. फायनल फिल्डर आहे. बॉल स्टॉप करतात आणि दरम्यान येतो हा निर्धाव चेंडू. हार्ड लेंथ बॉलिंग सुरू आहे. सरफेसचा वापर विनीत करतो. अगदी हिट टू द डेक बॉलिंग सुरू आहे. कारण या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू अतिरिक्त गतीने बॉल पडल्यानंतर राईजही होतात, तितक्या गतीने येतात देखील आणि बॉडी लाईन मध्ये शॉर्ट बॉल येतात. परत एकदा तसाच बॉल, पण आता फटका चांगला आला. हुकचा फटका. बॉल चालला लॉंग लेगला, जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. चौकार आला आणि महत्वपूर्ण या 4 धावा होत्या. आणि आता लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आलाय खरा. फील्ड रॅकेट डीप खवरला. मोहित माळीने पकडली कॅच. झटका. हा लागला 4था टीम गोरसे ए ला. थांबते आणि तेच झालेलं या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या 2 ओव्हरच्या खेळामध्ये आतापर्यंत 4 विकेट गेलेत. वैभव आला आहे आणि वैभवने देखील शॉर्ट पिच बॉलने सुरुवात केली आहे, बट टॉप एज
आणि बॉल जाईल लॉंग लेगला बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 सुरुवात. चारने सुरुवात. आणि जे चारही बॅटर्स देखील दाखल झालेत ना, जे बाद झालेत, त्या चारही बॅटर्सने देखील प्रत्येकाने 3-3 चेंडू फेस केले. 4 या ओव्हरची सुरुवात आणि टीम टोटल आता 15 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. उडवला बॉल आणि कनेक्शन चांगलं. बॉल जाईल लॉंगॉनला क्लिअर करून. येतोय षटकार. महत्वपूर्ण रन्स. आणि आता अपील बट सहमती नाहीये. सहमती नाहीये. आणि दरम्यान कंप्लीट झाली सिंगल. बॅटचा संपर्क. सिंगलचा साग्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. आणि आता फिल्डिंग थोडी चेंज केली जाईल बिकॉज आता एक लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि दरम्यान क्रॉस लाईन खेळायचं जरूर होतं बट बॉडीवरती हा बॉल अदलला. लेग बाईज असा स्वरूपामध्ये मिळेल. सिंगल सिंगलचा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 23 ऑन द बोर्ड. 23 धाबा स्कोर कार्ड वरती. बट या ओव्हरमध्ये रन्स आलेला आतापर्यंत 12 धाबा या ओव्हरमध्ये आला. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला हरेश पाहायला मिळेल. आणि आता बॉल फक्त उंच गेला. फिल्डर कुठेत आम्ही देखील शोधतो, ते देखील बॉल शोधतात. आणि विकेट मिळेल. सफलता. चेक. आणि मागील जी कॅच आपण पाहिली आम्ही देखील बॉल शोधत होतो की बॉल गेला कुठे. इतका उंच बॉल गेला होता. आणि विकेट दरम्यान मिळाली आणि ही तिसरी सफलता वैभवसाठी. आणि झटका हा 5वा लागला. बॅटर आता आलाय पंकज. पंकज आला आणि त्याच्यासाठी पहिलाच बॉल फुल लेंथ होता. आणि दरम्यान स्क्वेअर लेगला बॉल फुल गेला जातो. सिंगल मिळेल. आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता 24 वरती. आणि 3 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 3 षटकांचा अखेरता 24ला 5 धक्के. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग गोरसे ए टीम. चला 2 मिनिटांचा एक ड्रिंक्स ब्रेक राहणार आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. लवकर लवकर 12 मान आपण पाणी घेऊन ग्राउंड मध्ये पोहोचा. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद.
ओव्हरमध्ये सौरभ भोईर या चौथ्या षटकामध्ये. आणि सुरुवात त्याने देखील केली आहे निर्धाव चेंडूने. डॉट बॉलने सुरुवात तो करतोय. आणि अजूनही जर आपण पाहिले तर या पहिल्या सत्रामध्ये त्या 11 चेंडूंचा खेळ लागलेला आहे आणि सुरुवात चांगली केली आहे निर्धावने सुरुवात. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि सौरभ देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे, कारण युवा टॅलेंटची कमी नाही आहे वानकोली टीम मध्ये. आणि इथे जर आपण पाहिलं तर लाईन आताही चांगली आहे आणि खिरीक डॉट बॉल. क्या बाद. दबाव आता बनतो बॅटर वरती, कारण या क्षणाला रन्स हवे आहेत आणि ते देखील जलद गतीने हवेत, कारण आता स्कोर कार्ड फक्त 24 आणि चेंडू देखील जर आपण पाहिले तर जे लागलेले आहेत अजूनही 10 चेंडू लागलेत. आणि त्याचमुळे आता मोठा फटके येणं हे आता फार जास्त वाढलंय टीम गोरसे ए साठी. मोठ्या फटक्याचा उल्लेख आपण केला. बॉल फक्त हवेमध्ये, फिल्डर येतात बट झेलची शक्यता तिथे नाही आणि अखेरचा बॉल स्टॉप केला जातोय. थ्रो येईल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि 2चा साह्यानं. टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 26 ऑन द बोर्ड. 26 धावा दाखल का वरती. बट ऑनेस्टली की या परिस्थितीमध्ये ज्या गतीने रन्स हवे आहेत गोरसे ए टीमला त्या गतीने रन्स येत नाही आहेत. त्याचं कारण हे देखील लागलं की गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. वैभवचा 2 ओव्हरचा स्पेल पहा, त्यानंतर जर आपण पाहिलं विनीतचं 1 षटक आणि हे 3rd ओव्हर 4th ओव्हर देखील पहा, फक्त 2च धावा आलेल्या आहेत. आणि आता बॉल वळवला डीप स्क्वेअरला. एक लाभ फिल्डर आहेत तिथे. सिंगल पेक्षा जास्त याही बॉलवरती मिळणार नाहीये. गोलंदाजी जबरदस्त झाली, कारण जेव्हा तुम्ही सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करता तेव्हा समोर कितीही चांगला बॅटर असू द्या त्याला नेहमीच त्रास होतो. आणि हेच घडलं आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये, कारण विनीत जेव्हा आला त्यानं देखील लाईन आणि लेंथवरती चांगला कंट्रोल तिथे आपल्याला दाखवला. त्यानंतर वैभवचं पहिलं षटक चांगलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये थोडा एक्सपेन्सिव्ह लागला, पण त्याही ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एक सफलता त्याला तिथे मिळाली. आणि यष्टन सावेद राउंड द लेग बोल्ड. धक्का 6वा. योगेश केने दरम्यान बॅटिंग करण्याकरिता क्रमांक आता 8 वरती आला, बट परिस्थिती फार अवघड टीम गोरसे ए साठी. नेक्स्ट बॉल आणि पहिलाच बॉल योगेश साठी जो टाकण्यात आला तो सरप्राईज बॉल, कारण पडल्यानंतर राईज देखील झाला. पेस अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी त्या बॉल मागे पाहायला मिळाला. येतो डॉट आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झाला 4 ओव्हरचा. आणि 4 ओव्हरचा अखेरचा फर्स्ट बॅटिंग करत असताना 27 लॉस ऑफ 6 टीम गोरसे ए आणि अजून 1 ओव्हरचा खेळ लागला. आणि अंतिम ओव्हरची जबाबदारी गोलंदाज आता तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती मोहित माळी या अंतिम ओव्हर मध्ये. मोहित तयार होतोय अंतिम ओव्हर मध्ये. शेवटचं षटक या पहिल्या 17 मधलं. पहिल्या फेरीतील हा आपण अंतिम सामना पाहतात. या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये आपल्याला अलिमगड बी टीम सोबत खेळताना पाहायला मिळणार आहे. चला घाई करा
अजून देखील यात नंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पगलास बॉल मोहितचा मिस्टॅमिक बट लॉंग ऑन वरनं दरम्यान विनीत तिथे आला मिड ऑन पर्यंत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली जाईल. अजूनही 5 चेंडू लागले त्या पगला सत्रामध्ये, पण नाकूची असेल टीम गोडसे ए टीम स्वतःवरती, कारण ज्या प्रकारे परफॉर्मन्स द्यायचा होता त्या प्रकारे खेळ झाला नाहीये. कारण प्रत्येकी ओव्हर मागे विकेट डॉट बॉल या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आता देखील बॉल हवेमध्येच आणि दरम्यान हा देखील येतो आहे निर्धाव चेंडू. मोहित माळीने देखील आतापर्यंत अंतिम ओव्हरमध्ये पहिले 2 चेंडू जे टाकले त्यामुळे देखील फक्त 1च धाव आणि अजूनही 4 चेंडू लागले. त्याने स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 28 वरती आगे गोलंदाजी जबरदस्त झाली. ज्याही गोलंदाजावरती विश्वास दाखवण्यात आला त्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. आणि आता देखील बॅक ऑफ लेंथ बॉल होता, पुलचा फटका खेळायचा होता. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड आता चाललाय डीप मिड विकेटला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि आता स्ट्राईक असेल पंकजकडे आणि चेंडू लागले तर येते 3. टीम टोटल 29 वरती आहे. या परिस्थितीमध्ये देखील जर 2 चांगले फटके येतात 40च्या आसपास जर इथनेही गोडसे ए टीम पोहोचते तर फाईट तर केली जाऊ शकते. मोठ्या फटक्याचा उल्लेख आपण केला, पुलचा फटका आला पण फिल्डिंग जबरदस्त आहे. फिल्डिंग जबरदस्त इथे पाहायला मिळाली. इथेही सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि आता चेंडू लागलेत येते 2. या ओव्हरमध्ये देखील 3 सिंगल आतापर्यंत. गोलंदाजी चांगलीच झाली कारण लाईन आणि लेंथचा आपण उल्लेख जरूर केला या पहिल्या सत्रामध्ये आणि त्यावरती कंट्रोल किती चांगलं पाहायला मिळालं प्रत्येकी गोलंदाजाकडून. आणि आता बॉल उडवला आहे, आता ही बॉल फक्त उंच गेला. विनीत येतोय, कॅच पकडली जाईल, सफलता मोहित साठी. धक्का आता लागलाय 7वा. आणि आता बॅटर निलेश धर्मान आता बॅटिंग करण्याकरिता आला आणि या पहिल्या सत्रामध्ये आता शेवटचा चेंडू निलेश आला बॅटिंग करण्याकरिता. शेवटचा बॉल तो देखील हवेमध्ये होता. पॉइंटला फिल्डर आहे, बॉल फील्ड होतो, अंतिम बॉल वरती येईल सिंगल. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 31 आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम बजरंग गोडसे ए टीमने अगेन्स्ट टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि जेव्हा दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्स मधून जोडले जातील जयवंतजी पाटील सर. धन्यवाद. आहे त्यानंतर दुसरा सामना जो होईल तो गावदेवी आरडी 4440 ओवली त्यांच्या विरुद्ध संघ असेल जरीमरी आलिमगरे ए. तिसरा सामना जो होईल जय मसोबा पिंपलास आणि त्यांच्या विरुद्ध MGM
टेंभवली. आणि चौथा सामना जो शेड्यूल मधील प्रेक्षकांना बघायला मिळेल अप्पा एंटरप्राइजेस भरोडी आणि त्यांच्या विरुद्ध RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे. बघा लाईव्ह टेलिकास्ट सुरू असताना कोणी मैदानाच्या आतमध्ये बाईक कुठलंही वाहन घेऊन येऊ नका प्लीज, विनंती करतो मी आयोजकांच्या वतीने. बॅक टू द क्रिकेट नाव. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. चौथा हिरवा मानकुली संघाची 32 धावांचं लक्ष चेस डाऊन करावं लागेल. हे टार्गेट आपल्याला पार करावं लागेल आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विनीत माली आणि त्याला साथ देण्यासाठी ऋतिक माळी. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज मयूर. त्या धाबांचं जर संरक्षण करायचं असेल तर जय बजरंग गोरसे ए संघाला टिचून मारा करावा लागेल. गुच्छाने विकेट घ्यावे लागतील. 30 चेंडू आणि 32 धाबा असे छोटस टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. मयूर तयार होईल बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला विनीत आहे. क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह रचलं जात आहे गोरसे ए संघाकडून. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. चेंडू पाहतो आपण पायांवर जाऊन आदळला होता. जोरदार अपील केला होता. पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. इनफॅक्ट इन लाईनचा आपण जर विचार केला तर चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पिचिंग होताना आपण बघितला. गुड डिसिजन. कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू येतो निर्धाव. प्रचंड वेग आहे मयूर केनी याच्याकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू होता. आखू टप्प्याचा चेंडू. चेंडूला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हाय तो उत्तुंग षटकार. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आउटफील्ड मध्ये. डीप मिड विकेटला वेल होती फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली. एका धावे बरोबर आता धाव संख्या पुढे जाईल 7 या अंकावर. पुन्हा एकदा मयूर आमच्यापासून दूर जाताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर ऋतिक माळी. ओ अप्पर कटचा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. खूप सुंदर झेल आणि पहिला फलंदाज फेल.
सरते शेवटी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिला. मयूर केने याने खूप वेगाने चेंडू टाकला होता. अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऋतिक याने, पण प्रोटेक्शन होतं. पॉइंटला चांगला झेल. 7 या धावसंख्येवर पहिली सफलता आपल्या संघाला मिळून देताना गोलंदाज मयूर. न्यू बॅटर नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी सौरभ आलेला आहे. ओ चांगला फटका उडवलाय, चेंडूला स्विंग केलेला आहे. आउट ऑफ दी पार्क. येथे तगडा प्रहार, षटकार. सौरभने स्वागत केलेलं आहे मयूर याचं षटकाराने. सी धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल स्कोर कार्ड वर 13. पुन्हा एकदा वन्स अगेन चेंडू हवेमध्ये आहे. उंची गाठलेली आहे, लांबी गाठणार का? आणि मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सीमारेश्वर सुपरमॅन बनला होता झेल घेण्यासाठी. अफलातून एफर्ट त्या क्षेत्ररक्षकाचा बघायला मिळाला. यास आता पंचांनी रेफर केलेल्या बाउंड्री चेक केली जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण बघितला. सुपरमॅन बनला होता. हाय जंप मारली होती चेंडूला अडवण्यासाठी. अफलातून क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव पूर्ण केली आणि ह्याच बरोबर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावपलक 14 एक गडी बाद जी सुरुवात हवी होती ती फ्लाइंग स्टार्ट मिळालेली आहे. चौथा हिरवा मानकोलीला. कारण 32 धावांचं लक्ष हे चेस डाऊन करावं लागेल, हे टार्गेट सर करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सुरुवात मिळालेली आहे. विशेष म्हणजे विनीत माळी ने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय, तर ऋतिक माळी 0वर बाद झाला होता. सौरभने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. उत्तुंग षटकार त्याने देखील पेश केलेला आहे. वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. षटक क्रमांक 2 ला आता प्रारंभ होईल. सेकंड पॉवर प्ले तनय म्हात्रे. ओ सरळ बॅटने फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा षटकार. रेट केली होती फटक्यामागे. सरळ बॅटने फटका केला होता. षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक हरेश केने होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त नाही. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड वर धावा जोडलेल्या आहेत 21. खूप चांगली धावगती मेंटेन ठेवलेली आहे. 32 धावांचे लक्ष पार करावं लागेल. फक्त आता इथून 11 धावा पूर्ण कराव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत 22. ओ फाईन लेग ग्लान्स केलेला आहे. चेंडू चालले अतिशय वेगाने. फाईन फटका केला होता. फाईन लेग सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या वाढते 25. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसे संपर्क होत नाही. चेंडू जाते निर्धाव. उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर चेंडू टाकला होता. गोलंदाज तनय म्हात्रे याने बीट केलेल्या बॅटरला. तयार होईल बॉलिंग मार्कवर तनय. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये केलेला आहे. पण लॉंग ऑनला अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त नाही. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 26. फक्त आणि फक्त 6 धावा पूर्ण कराव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. सोपं समीकरण. खूप चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला अतिशय वेगाने. चौकार.
आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धाव फलक 30. हो, चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे 38 सर्कल मध्ये. ऑफ साइडला पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हरला कुठल्या प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ करताना जरीमरी आलिमगड संघ कर्णधार आपण द्यायचा टॉस बॉक्स मध्ये लगेचच चालू सामन्यातील विजेता संघ आणि जरीमरी आलिमगड या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज झेपावते, एकाने सोडला, दुसऱ्याने पण सोडून दिला. कॉटन बॉलची संधी होती. अजून एक चेंडू जातो निर्धाव. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. पुढचा चेंडू चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक झेपावतोय. अफलातून झेल, फलंदाजाचा संपला खेळ. कडे आणि आज बरोबर हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे. चौथायरवा मानकोली संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम जय बजरंग गोडसे ए. वेलकम पिंटू पाटील, आपलं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तत्पूर्वी योगेश केने एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत जय बजरंग गोडसे ए संघाचे. त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी सिद्धेश पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा स्वागत आणि सन्मान करावा. एक लेजंड खेळाडू आहे योगेश केनेचा खेळ मी देखील बारकाईने बघितलेला आहे आणि नेहमीच डिसिप्लिन्स खेळ शिस्तबद्ध हा खेळाडू आहे आणि त्यांना सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मायेचे उपचार, शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. तर सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया. वैभव माली इज द मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट, किफायती गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण 3 विकेट ज्याने चटकावलेल्या वैभवला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. गावदेवी शेतकरी संघटना हायवे देवेचे पदाधिकारी आहेत. मी विश्वाजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते सामनावीराची ट्रॉफी द्यायची, जे आम्हाला श्री गावदेवी शेतकरी संघटना हायवे देवेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे साहेबांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफी दिली जात आहे. वैभवला सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. वेलकम पिंटू पाटील, हेड कोच आहेत एकविरा हायवे दिवे संघाचे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टॉस करण्यासाठी पिंटू पाटील हे टॉस बॉक्स आम्हाला जॉईन होतील. चला, या पिंटू पाटील हेड कोच आहेत श्री एकविरा हायवे दिवे संघाचे.